नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. सीएम पद स्वीकारल्यानंतर फडणवीसांना ठाकरेंनी फोन केलेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथविधी दुसऱ्या दिवशी ठाकरेंनी अभिनंदन केल्याचं सूत्र सांगतात. तर त्यापूर्वी फडणवीसांनी शपथविधीच्या निमंत्रणासाठी ठाकरेंना फोन केलेला होता असंही सूत्रांनी सांगितलंय. शपथविधी सोहळ्याला गैरहजर, मात्र ठाकरेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते. अधिक अपडेट घेणार आहोत आपण आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, काय अधिक माहिती आहे या फोन संदर्भात? आपल्याला माहिती आहे, जो महायुतीचा शपथविधी तिघांचा मुंबईमध्ये पार पडला प्रणिता, तो ग्रँड सोहळा असा ठरलेला होता आणि या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांना राज्यातल्या फोन केलेला होता. मात्र शरद पवार हे अधिवेशन असल्यामुळे त्याला उपस्थित राहिलेले नव्हते. तर ठाकरेंना फोन करून म्हणजे ठाकरे घराण्यातील देखील कुणीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हतं. मात्र शपथविधी सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आणि त्यांचं अभिनंदन देखील केलं. आणि पुढची 5 वर्ष जी काही मुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळालं आहे त्यामध्ये महाराष्ट्रासाठी तुम्ही काम करा आणि असं म्हणत त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी पुण्यातल्या एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलेला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधला दुरावा वाढत चालल्याच्या बातम्या ज्या राजकीय वर्तुळामध्ये होत्या. मात्र त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडला आणि मुख्यमंत्रीपद ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलं त्यावेळेला एक सलोखा राखत देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी हा फोन केलेला आहे आणि या फोनमध्ये त्यांची जवळपास 2.5 ते 3 मिनिटं देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.